सातारा जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्यात। एकंदरीत 8 विधानसभा मतदारसंघ 109 उमेदवारांचं भवितव्य बंदिस्त करणारे, मतपेटीत बंद करणारे विधानसभा मतदारसंघात एकूण 3165 मतदान केंद्र आहेत। सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुसावर यांनी। सातारा विधानसभा मतदारसंघातल्या 8 विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत। आज 5 वाजेपर्यंत प्रचार होता। संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या आज विधानसभा मतदारसंघातल्या या लढतीमध्ये परस्पराच्या विरोधात 109 उमेदवार उभे आहेत आणि 109 उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले असल्याने साताऱ्यातल्या आज या मतदान प्रक्रिया 20 तारखेला आज पार पडणार आहे। यामध्ये महिला मतदार आहेत 13,05,000 तर पुरुष मतदार आहेत 13,37,000। एकंदरीतच नवीन युवा मतदार आहेत 65,000 नवीन युवा मतदार एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत। निवडणूक कर्मचारी एकूण 13,700 निवडणूक कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम पाहणार आहेत, तर तब्बल 13,798 निवडणूक कर्मचारी आहेत, तर 6,900 पोलीस कर्मचारी पोलीस फौजफाटा या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम पाहणार आहे। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातल्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या 8 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मतदान पेट्या देखील सज्ज करण्यात आलेल्या आहेत। 20 तारखेला आदल्या रात्रीचं मतदान पेट्या त्या ठिकाणी घटनास्थळावर मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। कॅमेरामन जुबेर शाह, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।